16वा दिवस सकाळी 6 वाजता. सकाळी 8 वाजता इकडे संस्कृती बद्दल चर्चा सुरू आहे. डिशेस नाहीयेत अजूनपर्यंत. डिशेस करून झालेले पाहिजे होते. आता मला असं वाटतं मलाच जाऊन करायला लागेल. कोणाचं काम आहे सांग ना. मग ससाला सांग ना प्लेट. मी नाही सांगू शकत यार. असं खरंच माणसाला कळायला पाहिजे स्वतःची ड्युटी. बरोबर आहे ना. थंडी वाजते तिला. तिचं बरोबर आहे यार. आपण पेन फाटलेला आहे. तू नको करू. सांग ना तू. पण अजून दुसरं कोण करणार. मग तीच करणार. तू चुप बस. तीच करणार. सकाळी 10 वाजता नेमकं कशाची प्रॅक्टिस सुरू आहे. सकाळी 11 वाजता बावधन बेकरी. बावधन बेकरी बघ ना. इथे पुढे बघू थोडं. बावधन बेकरी कुठे आहे काकी. लेफ्ट लेफ्ट लेफ्ट. सरळ ना. सरळ. थँक्यू. सरळ 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 सरळ. भेटली भेटली. चॉकलेट पेस्ट्री. येस. ए कुपन्स कुठे. कुपन्स वर्षाकडे. तुम्हाला आम्ही 4 वर्षापासून शोधत होतो. आम्ही तुम्हाला गाव. हे पाहिजे. हे ब्लॅक फॉरेस्ट. ब्लॅक फॉरेस्ट. हे ब्लॅक फॉरेस्ट. ही कुपन दाखव माझ्या. कुपन मध्ये ओपन कर. बावधन बेकरी गिफ्ट वाउचर. आम्ही लिटरली 1 महिन्यापासून काहीच केक वगैरे पेस्ट्री वगैरे काहीच खाल्लं नाही. बघितलं पण नाही. आम्ही खूप एक्सायटेड आहोत. चॉकलेट मध्ये एवढे ऑप्शन आहे. तुम्हाला काय वाटतंय कोणतं चांगलं असणार. जास्त डार्क चॉकलेट नको आहे. दिसायला तितकं चांगलं दिसतंय. टेस्ट कशी येणार आहे. आज आम्हाला फायनली केक मिळणार आहे. एकच्या जागी वर्ष विरघळली. मला डेफिनेटली शुगर रश होणार आहे. चॉकलेट चिप कुकीज नाही आहेत. हे रवा कुकीज आहेत. आणि ओह एक खाल्लं ना थांबू नाही शकणार. हॅव टू ट्राय दिस. मस्ट ट्राय. दुपारी 12 वाजता नमस्कार. राम राम. मला सांगा तुम्ही सगळ्या शहरातून आलेत. हो. पण मला सांगा तुम्हाला कुठल्या गोष्टीचा कॉम्प्लेक्स आहे. माझं तर सगळ्यांनाच माहिती आहे. हाईट. मी ना लोकांशी खूप हसत खेळत बोलते आणि खूप फन राहते. तर कुठे ना कुठे लोकांना असं वाटते की ही थोडी क्रॅक आहे. येस. पण मी स्मार्ट क्रॅक आहे. अशी म्हणजे क्रॅक नाही आहे. माझा खूप हेल्थच्या इश्यूमुळं लास्ट 1 इयरमध्ये वेट गेन झालं आहे. तर त्याच्यामुळं वेटचा कॉम्प्लेक्स मला खूप वाईट वाटतं स्वतः कधी कधी मिररमध्ये बघून की काय झालं आहे. कारण की एका पॉईंटला माझ्या लाईफमध्ये माझ्याकडे ॲब्स होते. थोडे 4 नव्हते 2 तरी होते. तर ते आता गेलेत. तर ते मला खूप वाईट वाटतं बघून. आपापला कॉम्प्लेक्स सांगितला. पण आता मी तुम्हाला एक सांगू का. या कार्यक्रमात आल्यापासून तुम्ही सगळ्या जणींनी स्वतःच्या वेगवेगळ्या कॉम्प्लेक्सवर मात करून तुम्ही पुढे गेलात. बरोबर. आणि त्याच्याबद्दल आपल्या महाराष्ट्राला गावकऱ्यांना तुमचं खूप कौतुक आहे. पण आता गावातली जी काय परिस्थिती आहे ती मी तुम्हाला सांगतो. शहरातली माणसं आपल्यापेक्षा खूप स्मार्ट असतात असं उगाच गावातल्यांना वाटतं. त्यामुळे थोडे ते असे भीड बाळगून असतात. पण तसं खरं तर नसतं. कारण की त्यांचा समज असतो की आपल्याला यातलं काही कळत नाही. त्यामुळे आपण तिथपर्यंत जाऊयाच नको. बॅकफूट लावून उभं राहू. अंदाजाला आजची मोहीम काय असेल.
नाही. कोणाला तरी मोटिवेट करायचंय. बरोबर. ओ आजच्या मोहिमेचं नाव आहे काया पालट. माहिती काया पालट म्हणजे काय? ट्रान्सफॉर्मेशन ट्रान्सफॉर्मेशन, मेकओव्हर. आता तुम्हाला जायचंय गावात आणि तिथे अशी मुलं शोधायची आहेत. मुलं ती थोडी लाजरी बुजरी आहेत, थोडी पुढे यायला घाबरतात, त्यांच्यामध्ये स्टेज डेअरिंग नाहीये. त्यांचं स्टेज फिअर आहे ना, ते काही केलं जात नाही. बघा थोडक्यात काय तर त्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वरती तुम्हाला काम करायचं. गावात जाऊन त्यांच्यात आत्मविश्वास वाढवायचा आहे, तो जागृत करायचा आहे, तो निर्माण करायचा आहे आणि त्यांना पटवून द्यायचं आहे की तुम्ही त्यांच्या मदतीसाठी आलात. आणि हे सगळं झालं की खरी मोहीम चालू होणार. ओके. ती म्हणजे या मुलांबरोबर तुम्हाला एक डान्स सादर माहित करायचा. ओके. डान्स शिकवायचा पण आहे. अरे बापरे. शिकवायचा. तुम्हीच शिकवायचा. काय चला. या मुली शोधणार मुलं आणि शिकवणार डान्स. बघू पहिला कोण मारतय चान्स. दुपारी 12:30 वाजता. ओ आजी कसं काय? नमस्कार. तुझा भाऊ आहे कोणता मोठा? मुलं शोधायला निघाली आहे मी, लग्नासाठी नाही तर ग्रूमिंगसाठी. आणि त्याला मला डान्स शिकवायचा आहे. ताई इकडे कोणी मुलं आहे का? तुम्हाला मुलगा आहे? आम्हाला मुलं पाहिजे. फुकट मध्ये पाहिजे पण फुकट मध्ये नाही. विकत देणार आहे? अरे बापरे. पैसे चाललो मग. अरे अरे तुम्ही कुठे पळताय, कुठे लपताय? आतापर्यंत तर कोणी बघितलं पण नाहीये, पण आय होप. अरे मुलं किती खुश. नाही वो. कुठले तुमचे मित्र वगैरे असणार इथे गावात? नाव काय त्याचं? गणपत. विघ्नहर्ता गणेश म्हणजे हे गणपतीचं मंदिर आहे जिथे मला गणपत भेटणार आहे. तुमचं नाव गणपत आहे? अरे 2-3 मुलं पाहिजे, त्याच्यामध्ये मी परफेक्ट कोणतरी सर्च करणार ना. सगळे जाऊ. मला लाज वाटते ना. गावातली माणूस काय म्हणते मला, एका मुलीसोबत नसतोयस तू. अरे यार लाजू नकोस रे. 2 मिनिटं बोलायचं फक्त मला तुझ्याशी. डान्स शिकवलं तर शिकून घेशील का? नक्की. मग बघा मग परत नाही 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 करायचं. नाही. मला डान्स करता येते? दादा बिदा आहे का आजूबाजूला इथे? असंच एक चांगला माझ्यासारखा कोणतरी गावकरी पाहिजे. अरे यार मी एवढं तुझं कौतुक केलंय. तुझी स्माइल मस्त आहे, तुझे डोळे मस्त आहे. तुला अजून काय पाहिजे? नॉट इंटरेस्टेड. काहीच त्यांनी नॉट इंटरेस्टेड बोललंय. हा पहिला मुलगा ज्याने मला रिजेक्ट केलंय आयुष्यामध्ये. काय काय तुमच्या दुकानात काय भेटेल का मला? काय पाहिजे ते भेटेल. काय पाहिजे ते भेटेल नक्की. मला तुम्ही पाहिजे. अयो. त्यांचं वय 32 आहे, माझं वय 23 आहे. इकडं तिकडं झालं 32 आणि 23 मधला फरक. डान्स येतं का? कले केलंय पहिलं. वाव टू गुड. चल व्हेरी गुड. ओके मी काकींशी बोलू. काकीला मी समजवते, तू टेन्शन नको. तर मी सांगितलं तुम्ही दोघांना एक एक स्टेप करून दाखवायला. दोघांतनं जो चांगला करेल त्यालाच मी घ्यायला पाहिजे. घ्या असंच करायला पाहिजे ना. तू नंतर कर, पहिले तू कर. हा कर. भन्नाट स्टेप, भन्नाट स्टेप. कोण यश बघा कॉम्पिटिशनला आलाय तो. दाखव तू पण एक स्टेप. थई थक थई थकाकट थकले बाबा. घ्यायचंय मला एक क्लास. तर आपण ना एक करूया, आपण बहुमत घेऊया. या दोघांमधनं कोण माझ्या बाजूला डान्स करायला जरा छान वाटेल. अथर्व. अथर्व तू सांग. अथर्व. अय्या 2 अथर्व. अय्या 3 अथर्व. अय्या अय्या. काय पण आता बहुमत झालं अथर्वकडे. करशील काय मग? तुला मस्त एकदम स्टाईल वर भन्नाट कपडे वगैरे घालणार आहे मी आणि एकदम हिरोज बनवणार आहे, कळलं ना?
म्हणजे माझ्या बाजूला जरा दिसला पाहिजेस हिरो. आणि मग रिजेक्ट. अरे यश चल आपण जाऊया. तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही इंटरेस्टेड आहात का? आहे की इंटरेस्टेड आहे की. अच्छा, तर सोनूला माझ्यावर भरोसा आहे गाईस. बघा मी काजोल आहे, मला शाहरुख खान पाहिजे होतं. आता मी तुम्हाला शाहरुख खान बनवणार. आपण पूर्ण कुछ कुछ होत आहे बनवून टाकू. हात पकडला चालेल? चालेल ना हात पकडला तर? पक्का ना? यो आमच्या बावधांचा शाहरुखच आहे. तर आम्हाला रमशाचा राजा भेटलेला आहे गाईस. चला रमशाच्या राजानी एंट्री घ्यायला. दिसला ग बाई दिसला, मला बघून गालात हसला ग बाई, मला बघून गालात हसला ग. अरे वैशू बघ मला कोण भेटलाय, रमशाचा राजा. मी इकडे दमली आणि तुला राजा सापडला तुझा. आम्ही लालाला करत आलो. तुझे कोण मित्र आहेत काय? आहेत एकदम तुझ्यासारखेच हँडसम आहेत काय? मला सोडून नाही जाणार ना हिच्यासाठी, नाहीतर म्हणणार वैष्णवी जास्त सुंदर आहे. अरे चल नवीन शोधायचं, नाहीतर तिच्यासोबतच. अच्छा ओके ठीक आहे चल. आर यू रेडी? येस येस. बरोबर चालतं. चालतंय जाऊया. कुठे नाचायचं? तुम्ही म्हणाल. असे सगळे डान्स मूव्ह आपल्याला करायचे आहेत. असं असं असं. चला 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 जाऊ बाई गावात. चला 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 जाऊ बाई गावात. अरे वा, एक नंबर. थँक्यू थँक्यू सो मच. ठीक आहे. मला पहिले वाटलं तुझ्यामध्ये खूप ॲटिट्यूड आहे, पण नंतर तू थोडंसं जिंकलंस माझं मन. तर आज तुझी काय करणार आहे माहिती मी? काया पलट. काय पलट? हो चल की. वाव नाईस शॉप. लेडीज फर्स्ट. मला याच्यासाठी ना असे एकदम फॅशनेबल कपडे पाहिजे. ह्याची आज जरा आम्हाला काया पलट करायची होती. लेटेस्ट ट्रेंडिंग मध्ये काय आलंय ते दाखवा मला. Oh my God, look at this boy. This is so cool. Yes, yes, yes. शुभम, आता तुझी आता ग्रूमिंग बाकी आहे. थोडासा बियर्ड वगैरेला शेप देऊया आपण, है ना? बघितलं का, सुरू झाली काया पालटची तयारी. नवीन कपडे, केस, दाढी, चिकना पान दिसतोय गडी. चमकणार ऋषिकेश. केस ना याचे जरा वरती झाले असते असे. अशी स्ट्रेट लाईन दिसायली पाहिजे. जमतंय का हो? जमतंय का? तुझं सौभाग्य आहे की तू पहिला मुलगा आहे माझ्या आयुष्यात ज्याची मी दाढी करत आहे. काका मला असं वाटेल याची मिशी पण काढा लागेल. बावधनचा हिरो दिसणार ना हा? बोला मिशी कापायची ना? तुमच्यासाठी काय? अरे 16व्या वर्षात व्हेरी नाईस. किती स्मार्ट. फुल ऋतिक रोशन वाईज. विश्वजीच्या ना मिशा जरा चांगल्या आहेत, पण कशा ते जरा अशा खालीच राहतात. थोडा कमी करूया का? नाही 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 माझे बाबा घरातून बाहेर काढतील. आहा, गडी करकरीत तयार. कसं वाटतंय? मस्त दिसतोय. चल निघूया. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. एक नंबर ना. तर आजची मोहीम आहे एवढी इंटरेस्टिंग, कारण की आम्ही करणार इकडे गावाच्या मुलांची काया पलट. दुपारी 2 वाजता. आपली मर्ची झाली बिडू. टक टक टमाटरची गाल. कसं असं जायचं पूर्ण, कळलं? टमाटर. अरे असं काय हे करतोय, तर जरा प्रेमाने कर. अजिबात पण डान्समध्ये असं नको.
कळलं? कारण की असं ठेवलं तर मी काय येऊ तुझ्याकडे, मी का तुझ्या मळ्यामध्ये येऊ, कळलं? असा असशील, हसरा असशील तर येणार ना मी तुझ्या मळ्यात. तो मला नुसतं मिठी मारून फिरवतोय. एक उचल तर, लिफ्ट आहे आपली स्टेप. उचललास ना 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 ना. कधीही कुठल्याही डान्समध्ये तू असा उभा राहिला 1 सेकंड मध्ये स्टेज तर लोकांना वाटतं तू डान्स नाही करतस. कळलं तुला? म्हणून काय नाही का तुझे पाय हात काहीतरी चालतच राहिलं पाहिजे. मी त्याला एकच गोष्ट सांगितलेली, अरे बाबा तू हस, माझ्याकडे बघ आणि स्माईल कर. कारण की तो एवढा घाबरतो, माझ्याकडे डोळ्यात डोळे टाकायला पण त्याला भीती वाटते. प्रोफेशनल लेवलपर्यंत करायचंय, कळलं? म्हणून तुला आता मेन काय फोकस आहे, तुझे स्टेप क्लीन करायचे आणि एक्सप्रेशन. एकतर मुंबईच्या मुली म्हणजे ॲटिट्यूड वगैरे, तर अंकिता मॅममध्ये तसं अजिबात नव्हतं. त्या फुल बोलायच्या माझ्यासोबत, 1 नंबर. फर्स्ट टाइम कुठल्या तरी मुलीसोबत डान्स करतो, त्यामुळं थोडा डिप्रेशनमध्ये होतो, टेन्शनमध्ये होतो, पण त्यांनी मला खूप मोटिवेशन दिलं. आपल्याला म्युझिक ऑन होते, मग आपण इकडे जातो ना गोल फिरून, तर ती चक्रा मिस होते. तर तिकडे तुला काही इम्प्रोव्हायझेशन हवं तर मला सांग. तर पाहिजे तर मी एकटी तिकडे नाचते, तू एकदम असं मर्दानं असं चल माझ्यासमोर कसं करेल लागो चल. आता असं करायचं. आता पुढे 1 2 3 4. मी तुला अशी बघणार, तुला बघून वाचते टरून टरून. मग मी इकडून असं बघितलं तुला बघून वगैरे, तर तेव्हा तू मला बघायचं, तू स्माइल करायचं आणि तू लिरिक्स म्हणायचं. मी रोहनला काउंट टू काउंट हर एक स्टेप, हर एक बीट शिकवत आहे. त्यामुळे मला असं वाटते कुठे ना कुठे रोहन इज कॅचिंग अप आणि त्याला जमत आहे स्टेप्स. मी डान्स वगैरे आतापर्यंत कधी केलं नव्हतं. माझ्याकडून प्रॅक्टिस करताना सुद्धा अशा काही थोड्याफार चुका होत होत्या. कोणत्याही परिस्थितीत अगं बस की रसिकाने मला व्यवस्थित समजवून घेतलं. आज तू जे पण काही करत आहे इट्स अ बिग डील फॉर मी. थोडी अजून त्याची प्रॅक्टिस घेतली किंवा अजून आम्ही चांगलं डान्स परफॉर्म केलं तर कदाचित आम्ही जिंकू पण शकणार. कारण आता मला रोहनवर थोडाफार कॉन्फिडन्स आलाय. अश्विनी लाईक इट्स व्हेरी फास्ट अँड पेपी, माझ्यासारखीच. मला खूप मजा येते, खूप भारी वाटते. ओरडत नाही मला, ती मला सांभाळून घेते. आय नो माझा पार्टनर डान्सर नाही आहे, त्याला ते पण बोलतंय की एक्सप्रेशन्स दे, ॲक्टिंग कर. जर डान्स नाही जमलं तरी चालेल, म्हणजे ॲटिट्यूडने जर ॲक्टिंग पण केलं ना तर ते कव्हरअप होऊन जाईल. करायचे, मोठं करायचंय. मला बघा मी कशी करते, इकडे या. बघा सीटी वाका नाही ते. हा नेहमी कपडे घालत नव्हतो, तर त्यांनी मला एकदम हिपहॉप बनवलेलं आहे. परत असं डोक्यावरून आणि मी सगळ्यांना खूप फास्ट सॉंग्स मिळालेत, पण आमचं सॉन्ग जे आहे ते खूप स्लो आहे, तर आम्हाला एकदम असं फ्लोमध्ये करावं लागतंय. आणि रोमॅन्टिक सॉन्ग आहे, तर थोडासा हातबीत पकडायला पहिले खूप लाजत होता तो. मी त्याला म्हटलं की अरे मी तुझ्या छोट्या बहिणीसारखी आहे, तू काळजी नको करू. मग ते आता 10-15दा रिहर्सल गेल्यानंतर तो थोडा हात पकडतोय स्वतःहून, नाहीतर मलाच पकड म्हणून त्याचा हात घ्यावं लागत होतं पहिले. रमशा आणि रमशाचा राजा वाजवणार सगळ्यांचा बाजा. ये डोकं फिरलया बाये, तर डोकं फिरलया,
डोकं फिरलया बयेचं डोकं फिरलया अंगात आलया वारा लागलया. खरं नका मारा. खरं नाही मारत. हा ते डान्स मध्ये असं फिरायचं होतं ना, एका ठिकाणी उभं राहायचं होतं. त्या बोलल्या नीट कर नंतर कानाखाली पडेल. वाचलास खरं तर विचार का म्हणजे हाताला लागलं तर जण करून तुला दिली असती. साडी सोडून इजार नेस हिंडे घेऊन मोकळे केस हिंडे घेऊन मोकळे केस वार भरलया अंगात वार भरलया वार भरलया अंगात वार भरलया. याचा कॉन्फिडन्स बघून मला असं वाटतं ओके ठीक आहे आम्ही जिंकू. आमची तयारी 100% झाली. आम्ही 100% जिंकलो. रास्त स्टेज होती आगच लावायची आपल्याला. राडा करू स्टेजवर. यस रात्री 8 वाजता. वा वा वा. अहो आवाज कुठे आहे? मोहीम म्हणले की नाही आमच्या पोरी सज्ज बघा. तिथं रिस्क आहे तिथं आमच्या पोरींची एंट्री फिक्स आहे. आज आपल्या पारावर जे कोण पाहुणे येणार आहेत विनोदाची राणी आहे. खरं तर तिची ओळख मी काय करून देणार, तुम्ही समजे ओळखता तो. अहो आपल्या चला हवा येऊ द्याची क्वीन तुमची आमची सर्वांची लाडकी श्रेया बुगडे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. नमस्कार नमस्कार. तुम्हाला मी सांगते तुम्ही लोक गावात नाही जगात भारी झालेले आहात सगळेजण. पोरींनी तर म्हणजे नादच करायचा नाही अशा लेवलला काम करून ठेवलेलं. सो मी खूप एक्साइटेड होते तुम्हाला इथे येऊन भेटायला. तुम्ही अमेझिंग आहात, एक नंबर. श्रेया तू परीक्षक म्हणून आज जरा या गोष्टीला सिरियसनेस यावा तर औंच्या भाषेत कसं त्यांना सांगशील? कशाला रे आता नको रे पोरींकडे बघ जरा बघ. हा याला ना करमत नाही ग बाकी काय. सांगते त्याला नको राहू दे मग. हा पण पोरींनो छान शोभून दिसताय पोरांबरोबर. पण मी काय म्हणते नाचा मजा करा. मी पण 5-6 तास गाडीत आलीये मला पण जरा मजा करू दे. हा कसं आहे कारण तुम्हीच म्हणता ना जेव्हा करणार तेव्हा करणार. मजा येणार. श्रेया येस असं नसतं हो. ऑल द बेस्ट. थँक्यू. आता बोलूया तुमच्या लाडक्या मुलीला म्हणजेच आपल्या बावधनच्या चिंगळीला अंकिता आणि ऋषिकेश. धुमशान अंगात आलं कसन समनात झालं. धुमशान अंगात आलं कसन समनात झालं. मज्जा करूया जरा नि करू जरा मज्जा करूया जरा नि करू जरा. असंच झालं काल नको होस तू बेताल. समोर बघ ना जरा नाही नको. समोर बघ ना जरा नाही नको. इथे थांबलास का? मी नाही गाडी थांबली आहे ग. गाडी तापली आहे का? नाही नाही गाडी तापलाय ग. जाऊया आता आधी घरी औषध देते काहीतरी. या आजारा नाही
मजा करूया जरा नि करू जरा मजा करूया जरा नि करू जरा वा मला असं कळलं की तुला याला शोधायला खूप म्हणजे वेळही गेला, जरा त्रास झाला. काय झालं नेमकं? खूप जास्त त्रास झाला. म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा एका मुलाने मला रिजेक्ट केलं. मी गेली त्याच्या घरी तर दादा आला, झोपलेला होता. आला असा, मी बोलली ऐक ना, तू माझा पार्टनर बनेल का? तर तू असं बघतोय, काय नॉट इंटरेस्टेड. का नकार दिला माहिती तुला? नाही दादा म्हणाली ती. गोळ घातलास ना तिकडे. ठीक आहे जाऊ दे, त्यांनी नॉट इंटरेस्टेड बोललं तर माझा भाऊ. अरे मला माहितीये किती वर्ष आले मला मुली राहण्याला म्हणतायत. पण नाही, हा भेटला मला. हा बिचारा जात होता आपल्या क्लासला आणि मी बोलली प्लीज थांब ना, प्लीज नको जाऊ, प्लीज प्लीज मला पाहिजे तू. तर असं बघतो मला क्लासला जायचं, मी पोलीसमध्ये जातो आणि मला क्लासमध्ये पनिशमेंट भेटेल. तू नाही नाचलं तर मला पनिशमेंट भेटेल यार. दादा मजाने सजा देतो यार, प्लीज थांब. ऋषिकेश तुला कसं वाटलं आज? मी कविता केली यांच्यासाठी. तयारीत आलेलाय पोरगा बघा. सरप्राईज. आकाशातून भेट वस्तू येते, वर बघा वर. काय करताय डोळ्यात बोलताय दिल में क्या क्या शुरू छुप छुप देखे आंखों में झाके है दिल में क्या क्या शुरू. बाबा आता गुलाब घे आणि मर्दावानी म्हण कविता. रानात भुंगाट फिरत होतं पण आता हिनं मुठीत धरले. माझ्या मनात नेमकं काय आता हिनं हेरलंय. तरजा राजाचा नाद माझा आता हिच्या प्रेमात पडलोय. अरे बापरे. त्या मुंबईच्या पुरीच्या नादाला लागून मी गावरान पोरगा बिघडलोय. आणि चिंगळे तू आहेस ऊन, मी तुझी सावली. अख्या गावाला सांगणार आहे ओरडून आता मला माझी मालकीन गावली. मालकीण बोलला तर हो. परीक्षक मला काय परीक्षणासाठी ठेवलंच नाही. एक कवी मनाचा हिरो, एक हिरोईन, आणि आता काय आहे की ते आरची परशा तर आपण पाहिले. आता बावधनचे नवीन आरची परशा तुमच्या समोर उभे आहेत. जाण दूर संकटच करून टाकले आज. लय भारी, खूप मजा आली. आता आपली पुढची जोडी येणार आहे. तिला की नाही त्या मुलाला मोहिमेसाठी तयार करणं काय अवघड नव्हतं. पण का हिनं काय केलं माहितीये का? अहो चक्क डोळा मारला की ना. हेतल आणि गणेश
जोरदार टाळ्या, जोरदार. काय काय बदल केले हेतलनी? सांगा ना. हे ना आम्ही तिकडे बसलेलो ना, इतकी बडबड करत होते, माझे पूर्ण कान खाऊन टाकले. आता इथे आले त्याचा एक आवाज नाही निघत आहे. बोला ना. त्यानं मला बोलायला शिकवलं. आईनं मला एकदम स्ट्रिक्ट राहायला शिकवलं. काय बोलतात ते मलाच नाही माहिती. म्हणजे एकदम आता मी असं आहे ना, आता एकदम सरळ असं नाही. एकदम कडक राहायला शिकवलेला, कडक. ते हेतलने डोळा कसा मारला? कसा कसा? असा. बरं. तुम्हाला माहिती त्यांनी मला पहिला प्रश्न काय विचारला? हा. मला लग्न करायचंय, मी मुलीसोबत जाऊन कसं बोलू? मग शिकवलं कसं? कसं शिकवलं. कसं? तुझं नाव काय? माझं नाव हेतल. पुढे मी अजून कधी अजून मुलगी बघितलीच नाही का? तू शिकून घे बाबा, आता कधी पण जायची वेळ येईल, है की नाही? पण मला असं कळलं की तुम्ही गणपती मंदिरात पुजारी सुद्धा आहात. आमचा गणेशदादा वारकरी आहे बरं का. वा वा. श्रेया. गणेश, जसं आता यांनी सांगितलं की तुम्ही पुजारी आहात, तुम्ही वारकरी आहात, त्याशिवाय तुम्ही नोकरी करता आणि त्यातून तुम्ही हे सगळं जमवलं. म्हणजे खरं बघायला गेलं तर तुम्ही ऑलराऊंडर आहात, स्वतःच तुम्ही एक पॅकेज आहात. आणि हे तर तुझं कौतुक की तू यांना शोधून आणलंयस. खरं सांगू तर मी सकाळी गणपती बाप्पांची प्रार्थना करते. मी प्रार्थना करून निघालेली त्या मोहीमसाठी आणि हे मला गणपतीच्या मंदिर, त्यांचं नाव गणेश आहे आणि ते मला तिकडे सापडले. बापरे, म्हणजे खरंच गणपती बाप्पा तुला पावलाय असं म्हणायला हरकत नाही. मॅम, मला तुमची मिमिक्री खूप आवडते आणि मला सई तामणकर खूप आवडतात आणि त्यांची मिमिक्री प्लीज एकदा करा ना. म्हणजे सई तामणकर मॅम माझं तारीफ करतात आहे असं. अरे बापरे. खरं सांगायचं हे तर मला खूप आवडलाय तुझा परफॉर्मन्स. आणि मी कधीपासून इथे बसले आहे, पण तुम्ही सगळ्यांनी आज जे परफॉर्म केलंयत ना, ते मला सगळ्या परफॉर्मन्सेसला वन्स मोर द्यावा असं वाटत होतं. जनरली मी सगळ्यांना असा सल्ला देते की जपून 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 जा रे, पुढे धोका आहे. पण आता मला महाराष्ट्रातल्या तमाम मुलांना हे सांगायचं आहे की आमच्या या मुली आलेल्या आहेत, त्याच्यामुळे जपून जपून जा, पुढे धोका आहे. आता आपली पुढची जोडी येणार आहे, वैष्णवी आणि विश्वजित.
वैष्णवी, मुलगा शोधण्याची जी मोहीम पार पाडलीये ते तू काहीतरी असं डोक्यात ठेवलं असशील ना की असा आज एक आपण पार्टनर शोधूया. मेन म्हणजे मला सिंगल मुलगा बघायचा होता, कारण की एक दोन असे एंगेज बायको असलेले वगैरे, कारण मला कोणाचा मार नव्हता खायचा. आणि त्याचंच दुकान आहे. तर मी विचारलं की मी दुकानातून काय घेऊ शकते का, तर विश्वजित काय म्हणाला, ते काय पाहिजे ते काय पाहिजे ते मी ह्यालाच घेऊन घेतली. वैष्णवी आणि विश्वजी, तुम्ही गाण्यात म्हणत होतात की रीत झाली का ही रीत झाली, तुम्हाला प्रश्न पडला होता. पण मला तुम्हाला उत्तर द्यायचंय की रीत झाली का माहित नाही, पण तुमची जोडी हिट झाली. विश्वजीत, तुझ्यामध्ये एका चांगल्या नवऱ्याची क्वालिटी आहे, गुण आहे. सांगू काय? सांगा की बायकोच्या डोळ्यात बघून फॉलो करत राहायचं आयुष्यभर. तू आता तेच करत होतास की ती तुला एक्झॅक्टली फिरवत होती आणि तू फक्त तिच्या मागे फिरून फॉलो करत होतास सगळं. त्याच्यामध्ये इतकं सुंदर दिसलं. तर तुला टिप देते चांगल्या सुखी संसारासाठी की तू जे करतोयस आता ते करत राहा. आणि तू एक परफेक्ट पार्टनर निवडून आणलाय, त्याच्यामुळे आम्हाला मजा आली. थँक्यू सो मच. आता आपली पुढची जोडी येणार आहे श्रेजा आणि शुभम. शुभम, काय काय बदल केली तिने तुझ्यात जरा सांग. बोलाय शिकवलं. काय रे, आई बाबांनी काय केलं मग? बोलायला शिकवलं म्हणतोय. खूप मुलींबरोबर म्हणजे डायरेक्ट जाऊन बोलायचं, बेचं नाही. डायरेक्ट जाऊन बोलायचं आणि डायरेक्ट जाऊन हाणलाच नाही मग काय करायचं? तसं कोण हाणतच नाही ना. मला असं कळलंय की शुभम, तू पहिल्यांदा आयुष्यात दाढी केलीस. हो, पहिल्यांदा. काय खरंच? म्हणजे दाढी करायला पण तिने शिकवलं आणि बोलायला पण तिने शिकवलं. मंडळी, काही परफॉर्मन्स झालेले आहेत, काही परफॉर्मन्स बाकी आहेत. ते तुम्हाला पाहायला मिळणार आहेत पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा तुमचा आमचा लाडका कार्यक्रम जाऊबाई गावात.